हाय हॅलो नमस्कार मंडळी. जतमध्ये तर इतकी थंडी पडली ना, 9 वाजलं तरी उठू वाटत नाही आहे. 9 वाजता उठलं तरी पण इतकी भयानक थंडी आहे ना. आता आंघोळ केले बघा मी. शनिवार मुलांची शाळा सुट्टी, मुलं काय शाळेला जाणार नाहीत म्हणलं. निवांत आपलं उठलो आहे 8 वाजता. आता आंघोळी वगैरे झाली. बघू शकता ऊन तर इतकं कडक पडले. तर मंडळी बघू शकता इकडं झाडं माझी वांग्याची वगैरे. बोल बाळा. होय अरे आली बघा आमची काकी व्हिडिओ काढायला लागलाय म्हणून. तर तुम्हाला दाखवते माझी वांग्याची झाडं किती छान वांगी वगैरे लागलेत. तर मी ना कालच बघा यांना शेणखत मी गावावरून आणलं होतं थोडंसं. तर इकडे सगळं झाडांना दिले बघा, वांग्याच्या झाडांना. परत मिरचीची झाडं ना भरपूर होती माझी, कमीत कमी 7-8 झाडं होती ना. सगळी कसं रोग लागल्यासारखी झाली आणि सगळी झाडं गेले. तर फक्त आता मग हे एक 2-3 झाडं तेवढी मिरच्याची राहिलेत. आणि त्याला पण असं कुठेतरी मिरच्या लागतात बघा. हे बघा. नाही भोपळ्याचं झाड तर नुसतं असं भुतासारखं वाढलं. याला एक सुद्धा भोपळा लागण झालं आहे. याची आम्ही फक्त 2 भोपळा खाल्लेत बघा आतापर्यंत. इकडे बघा किती खडकात वांग्याचं झाड आहे, तरी पण याला वांगी दाखवते तुम्हाला मैत्रिणीनं. हे बघा किती छान वांगी लागलेत. झाड तर एवढंच आहे आणि भोपळाचं काय एक भोपळा देत नाही काय नाही. आणि त्याच्या अंगावर जाऊन पडले. सर तू भोपळ्याचा तर काहीच उपयोग नाही. आता भोपळा काढून टाकावं म्हणते. हे बघा मैत्रिणीनं असं भरपूर भोपळा लागलेत बरं का. इतके छान भोपळा लागलेत ना, तुम्हाला दाखवते मी. हे बघा. पण काय झालं काय माहिती, त्यांना भोपळानं वाढतच नाही आहेत. हे बघा किती भोपळा लागलेत. हे सेंडेलाच एवढं भोपळा लागले. तिकडं अजून भरपूर भोपळा लागलेत, पण एक पण भोपळा वाढत नाही आहे. एक बोटभर एवढं वाढतं आणि पटकन तिथंच ते पिवळं होऊन कुजून जाते. नेमकं काय प्रॉब्लेम व्हायला लागले काय कळणं झाले. बघते आता अजून एक 8 दिवस 10 दिवस झाले एखादा भोपळा वाढला तर ठीक आहे. नाही हे भोपळाचं मी वेलच काढून टाकायचं म्हणते. वांगी मात्र छान आलेत. हे बघा मैत्रिणीने तुम्हाला दाखवते मी. हे बघा किती छान वांगी आहे. हे दिसायला एवढं छान आहे, पण ना मैत्रिणीनं याचं वांगी ह्याची भाजी केली ना अजिबात चव लागत नाही. नेमकं काय माहिती येतं. किती छान दिसते झाड वांगी तर. हा सुकी भाजी केली ना आपलं कांदा आणि वांगी फक्त तेलात परतली ना छान लागते. पण ती भरीव आपली आमटी वगैरे केली की नाही, आपलं खारा वांगी म्हणा किंवा आमटी, अजिबात छान लागत नाही. बघा किती छान वांगी लागले तिकडं. असू दे आपलं आठवड्यातनं तेवढेच पाव किलो वांगी तर निघतात. निदान पातळ नाही तर सुकं तरी आपण करू शकतो. हे बघा किती छान आहेत वांगी. दिसायला एकदम मस्त आहेत, पण चव नाही आहे बरं का एवढं. इकडं बघा आमच्या पिल्लूचं काय चालू आहे. सकाळी उठून TV. हे बघा आंघोळ करायचं नाही, काही खायला नको प्यायला नको. अंथरुणातनं उठलं की असं बसायचं, टॉवेल आणि वर गुंडाळून बसले. नाश्त्याला बघा मी शेवाळ्याचं उपीट बनवणार आहे. आता तुम्ही म्हणताल शेवाळ्याचं उपीटवर बरं जोर आहे ना. मला जास्त ते पोहे खाऊ वाटत ना, गऱ्याचं उपीट खाऊ वाटत. मला जास्तीत जास्त शेवाळ्याचं उपीटच खाऊ वाटते बघा. म्हणून म्हटलं आता शनिवार सुट्टी, मुलं पण घरी. शनिवार म्हणजे शाळा त्यांच्या आज नवोदयचं एक्झाम आहे ना मुलांचं, लहान मुलांचं. त्यामुळं पूर्ण शाळेला सुट्टी दिली त्यांनी. तर मुलं घरी आहेत म्हटलं अगोदर काहीतरी नाश्त्याला बनवून घ्यायचं आणि मग स्वयंपाक बनवूया म्हटलं. आता इकडे बघा शेवाळ्याचं उपीट वगैरे बनवणार. पुन्हा नाश्त्याला काहीतरी बनवायचं. नुनुकलीच्या आमच्या आंघोळ झालेलं आहे. केलीस आंघोळ? तर इकडे बघा उपीट रेडी आहे. तर गरमागरम उपीट सर्वांना देते आणि मी पण खाऊन घेते. मंडळी मग तुमचं झालं ना नाश्ता वगैरे? किती वाजलेत? तर मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही इकडं उपीट माझं तयार आहे. आता मुलांना खायला देते, यांना पण देते आणि मी पण खाऊन घेते. मग तुमचं झालं ना. शनिवार असलं ना, म्हणजे शनिवार असं काही नाही, मुलांच्या शाळेला सुट्टी असली ना माझी कामं अजिबात होत नाहीत. असं काय माहिती, सुट्टी असली ना इतका आळस येतो ना. अंथरुणात उठतानाच आळस सुरू होतो. ते पूर्ण दिवसभर सगळ्याच कामात ना
आळस 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 होते बघा. आता 10 वाजले. आत्ता माझा नाश्ता अजून रेडी झाला, अजून खायचा आहे. इथनं पुढे मग नाश्त्याची वगैरे ती खाऊन तीच भांडी घासून घ्यायची, पुन्हा धुणं, मग कपडे. म्हणजे जेवायला आम्हाला दुपारचे 2-3 वाजणार. मुलांची शाळेला सुट्टी असली की दिवसभर हाच राडा असतो. ते जर शाळा असले ना, मुलं शाळेला जायचे असले की सकाळी लवकर उठायचं होते, स्वयंपाक म्हणा त्यांना टिफिन लवकर बनवायचे होते. आणि त्यांच्यासोबत आम्हाला पण त्यावेळी स्वयंपाक बनवून घेतो. म्हणजे दिवसभर थोडंसं काम, म्हणजे आम्हाला वेळ तरी मिळतो मुलं शाळेला जाणार असले म्हणजे. मुलं घरी असले की दिवसभर हेच करत बसायचं होते. तर मैत्रिणींनो, आज मला बघा चिगळीची भाजी बनवायची होती. काही ठिकाणी याला चिगळीची भाजी म्हणतात, काही ठिकाणी चिवळीची, काही ठिकाणी घोळ भाजी म्हणतात. तर आम्ही याला चिगळीची भाजी म्हणतो. तुम्ही याला काय म्हणता मला कमेंटमध्ये सांगा. तर ही भाजी बघा मी मार्केटमधून आणल्या दिवशी स्वच्छ धुवून ठेवली होती. मार्केटमधून आणून पण 2-3 दिवस झाले बघा. भाजी एकदम अजून ताजी आहे. तर ही भाजी कशी जमिनीला लागून पिकत असते, त्यामुळे याच्यामध्ये भरपूर माती असते. त्यामुळे ही भाजी कमीत कमी 2 ते 3 वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यावी लागते. आणि याला मुळ्या वगैरे भरपूर असतात. सगळी मुळ्या आपल्याला ते भाजीची जी मुळे असतात ना खाली, ती सगळी काढून घ्यावी लागतात. आणि ह्याची काही काही देठं पण एकदम जाड असते, ते पण काढून घेऊन स्वच्छ आपल्याला ही भाजी नीट करावी लागते. तर समृद्धी आणि मी बसून बघा इथं बाहेर उन्हात बसून नीट करायला लागलो आहे. घरामध्ये ना 12 वाजले आणि 2 वाजले, दिवसभर थंडीच थंडी. त्यामुळे म्हटलं हिला आता आपण दोघी बाहेर बसून नीट करूया म्हटलं भाजी. आणि उन्हामध्ये बसून बघा आम्ही दोघी बाहेर इथं भाजी नीट केली. तर या भाजीला लागणारं साहित्य बघून घ्या मैत्रिणींनो. तर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, भरपूर असं लसूण. तर याच्यामध्ये कोण कोण मटकी डाळ टाकतं भाजीमध्ये, तर कोण शेंगदाण्याचं कूट टाकते. तर मी इकडे बघा मसूर डाळ घेतली आहे. एक 10 ते 15 मिनिट ही मसूर डाळ भिजवून घेतले. आणि याच्यामध्ये मी लाल तिखट म्हणजे आपलं काळा मसाला टाकणार आहे, हिरवी मिरची काही नाही वापरणार आहे. आणि चवीप्रमाणे मीठ घेतले, तेल घेतले. तर मैत्रिणींनो, मला बघा भाजी बनवताना व्हिडिओ शूट करायचं होतं. माझ्याकडे काही व्हिडिओ शूट करण्यासाठी जे साहित्य असतं ते काहीच नाही आहे माझ्याकडे. आणि ट्रायपॉड वगैरे काहीच नाही आहे. म्हणून म्हटलं समृद्धीला तू बस म्हणलं आता ट्रायपॉडच्या जागी. तर समृद्धीबाई इकडे किचन ओट्यावर बसून माझं व्हिडिओ शूट करायला लागले. तर काय करायचं, अजून नवीन आहे ना यूट्यूबवर, म्हटलं आपलं थोडंसं आपलं कसं ग्रो होईल तसं एक वस्तू आपण मागवायच्या म्हणल्या. तर आता कुठे माझं बघा 82 सबस्क्रायबर झालेत. मी आता माईक मागवले फक्त. जसं जसं माझं हे यूट्यूब चॅनल ग्रोथ होईल तसं एक वस्तू मागवायचं म्हणलं. पण काय करायचं ना, हे व्हिडिओ शूट करायला मला खूप प्रॉब्लेम येतात. म्हणजे एका हातानं तर काय आपण स्वयंपाक बनवू शकत नाही आणि एका हातानं शूट पण करू शकत नाही. मग आता आज मुलं शाळेला गेले नाहीत म्हणून समृद्धी होती, म्हणून मी तिला आता व्हिडिओ शूट करायला बोलवली. पण जेव्हा मुलं नसतात घरी तेव्हा मी एकटी असते. मग त्यावेळेस मला व्हिडिओ शूट करायला खूप प्रॉब्लेम येते नेमकं. तर इकडे तेल गरम झालं होतं बघा. त्याच्यामध्ये मी भरपूर असं लसूण, जिरं, कांदा, टोमॅटो घालून भरपूर छान असं परतून घेतलं. आणि त्याच्यामध्ये शेवटी हे मसूर डाळ भिजलेलं ते पण टाकून एक 2-4 वेळा हलवून त्याला पण छान असं परतून घेतले. आणि याच्यामध्ये 2 चमचे मी चटणी टाकणार आहे. आपल्या आवडीनुसार आपण टाकून घ्यायचं. आणि चवीनुसार मीठ टाकून छान असं हलवून घेतलं. तर आणि शेवटी याच्यामध्ये आपण चिगळीची भाजी टाकून घ्यायची. तर चिगळीच्या भाजीचं एक महत्त्व आहे म्हणे. पूर्वीच्या काळात फॅन वगैरे अवेलेबल नव्हते ना, तर त्यावेळेस लहान मुलांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी म्हणे पाटीमध्ये भरपूर असं चिगळीची भाजी टाकून त्याच्यावर कॉटनचं कापड हातरून त्याच्यावर लहान मुलांना झोपवायची, जेणेकरून त्या मुलांचं उष्णतेपासून संरक्षण होईल. म्हणजे बघा तुम्ही ही भाजी किती थंड असेल. म्हणजे ही भाजी खास करून आपल्याला उन्हाळ्यात खायला हवी. आता मला बाजारामध्ये होती, आवडते मला भाजी खायला म्हणून मी आणले. असं काही नाही की आता ह्या हिवाळ्यात खायला नाही पाहिजे, असं काही नाही. आपल्याला कधी आवडते त्यावेळेस आपण खाऊ शकतो. पण जास्त करून ही भाजी ना उन्हाळ्यामध्ये आपल्याला आठवड्यातून 2 वेळा तरी कमीत कमी खाल्ली पाहिजे. तर इकडे बघा माझी भाजी तयार झालेली होती. एकदम छान अशी लाल रंग आली होती भाजीला. हिरवी मिरची टाकली तर असा रंग येत नाही. त्यामुळे मी यावेळेस चवीला पण छान लागते म्हणून चटणी टाकले. आणि मसूर डाळ पण मी पहिल्यांदाच टाकले. दरवेळेस मी पण आपलं शेंगदाण्याचं कूट टाकूनच करत होती. तर इकडे बघा मला आज चिगळीच्या भाजीसोबत ज्वारीची भाकरी खायची होती म्हणून ज्वारीची भाकरी बनवली इकडं. तर गरम गरम ज्वारीची भाकरी आणि चिगळीची भाजी खायला खूप छान मस्त लागते.